वटपौर्णिमेच्या पूजेला बाहेर पडलेली समिधा घरात आली. ती डोळे लाल होऊनच. घरात येताच बेडरूममध्ये गेली. दरवाजा ढकलला आणि रडत बसली. रडता रडता तिला झोप लागली. बाहेरून सासूबाई म्हणाल्या, "समिधा झोपली का गं?" आवाज येताच समिधाला खाडकन जाग आली. ती पटकन बाहेर आली आणि "दुपारचा चहा राहिलाच आई," असे म्हणत लगबगीने चहा केला आणि चहाचा कप घेऊन आली. सासूबाईंना खुर्चीवर बसवले आणि चहा बशीत ओतून थोडा थंड करून हातात दिला. समिधाने पोर्चमध्ये व्हीलचेअरवर बसलेल्या समीरला चहा दिला. चहा घेऊन झाल्यावर समीर म्हणाला, "दुपारपासून दिसलीच नाहीस, कुठेच गेली होती? आणि तुझे डोळे इतके लाल कसे गं?" समिधा म्हणाली, "आज वटपौर्णिमा आहे. वडाची पूजा करायला गेली होती. दुपारी कधी झोपत नाही. आज कशी काय झोप लागली देव जाणे. त्यामुळे डोळे लाल झाले असतील." समीर म्हणाला, "कशाला ती पूजा? या बिछाण्यावर पडलेल्या अधुजीवासाठी? तू कितीही लपवण्याचा प्रयत्न करत असशील तरी मला तुझ्या डोळ्यामध्ये बघूनच तुझं दुःख कळतं समिधा. तुला नक्कीच पूजेला भेटलेल्या बायका मूलबाळ नाही यासाठी बोलल्या आणि तू त्या रडल्यामुळे तुझे डोळे लाल झाले. तुझी आई होण्यासाठीची तळमळ मी नेहमीच बघतोय. पण ज्या गोष्टी आपल्या हातातच नाही त्या गोष्टीसाठी किती झुरायचं मला माहीत आहे. तुला सुद्धा हे सगळं कळतं, पण हा समाज एका स्त्रीला मूल नसेल तर वांज हाच ठपका लावतो. अगदी ती स्त्री बाकी सर्व गुणांनी समृद्ध असली तरीही. अपघात झाल्यावर एका जागेवर पडलेल्या नवऱ्याला सोडून गेलेल्या कित्येक बायका मी या उघड्या डोळ्यांनी बघितल्यात. पण समिधा, तू माझं अगदी लहान मुलासारखं सगळं करतेस, तेही निरपेक्ष निस्वार्थ भावनेतून. जशी एक आई लहान बाळासाठी करते तशीच तू सुद्धा माझं करते. वास्तविक या वयात तुझ्या माझ्याकडून वेगळ्याच अपेक्षा असतील, पण त्यांना तू दूर ठेवून माझ्यासाठी सगळं करते. लहान बाळानं रात्री कितीही जागवलं तरी आईचं दुसऱ्या दिवशी लवकर उठून बाळाचं सगळं उत्साहानं करते. मुलाचे सगळे नखरे, रुसवे, फुगवे आईच सहन करते. बाळ कसंही असलं म्हणजे अधू, अपंग, कुरूप, सुंदर, काळं गोरं, तरीही फक्त आईच त्याचे लाड करतात. रात्री बाळ शांत झोपलंय का बघत पांघरून नीट करते. तशी तू माझी आई बनून 2 वर्षापासून हेच करत आली आहेस. अंगावरचं पांघरूण सुद्धा नीट करते. अपघातात पाय व हात मोडले त्यावेळी मला तू मायेनं भरवलंस. माझी चिडचिड, राग सगळं सहन केलं. अगदी जसं लहान बाळाचं किंचाळणं, रडणं, आकांत आई सहन करते तसंच. मला चालता येत नसताना हात धरून चालवलंस. माझ्या आईची तू मनापासून सेवा करते. तू आमच्या सांभाळ आईप्रमाणेच करते. आमच्या मनाच्या जखमांवर हळूवार मायेनं फुंकर घालून आमचे दुःख कमी करते. अजून काय हवं असतं गं आई होण्यासाठी? मन जुळली की शरीर जुळलीच पाहिजे हा हट्टहास कशासाठी? खरं तर जगरहाटीप्रमाणेच मन आणि शरीर जुळले की पती पत्नी चांगले साथीदार बनतात. पण चांगल्या साथीदारांमध्ये या गोष्टी असाव्यातच असं काही नसतं बरं. याची जाणीव तू मला सतत करून दिली. दुःख संकटांमध्ये माझ्यासोबत राहून तुझ्या सगळ्या इच्छांना मारून सुद्धा. मी तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही आणि करूही शकणार नाही हे माहीत असताना तू माझ्यासाठी वडाची पूजा केलीस. समिधा म्हणाली, "मला पुढील सर्व जन्मात तुमची साथ हवी आहे." समीर हळवा होत म्हणाला, "तुला तर खरं मी कुठल्याही प्रकारचं सुख दिलं नाही, उलट त्रासच दिला आहे. या अधुजीवाला तुझं हे प्रेम, मायेचं जगणंच बळ देतं बघ." समिधा वॉकरने घरात फिरत असलेल्या समीरला म्हणाली, "आपल्या माणसांचा कधी त्रास होतो का? तुम्ही फक्त आराम करा. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे थोडा व्यायाम करा आणि लवकर बरे व्हा." समिधा घरात गेली. सासूबाईंना जागेवर झोपण्यास मदत करत होती. तोच दारावरची बेल वाजली. समिधाने दार उघडलं. देशमुख काकू आल्या होत्या. "देशमुख काकू या, बसा, पाणी आणते." समिधा पाणी आणण्यासाठी निघून गेली. सासूबाईंना देशमुख काकू, "वहिनी कशा आहात? तुम्हालाच भेटायला आली मी." सासूबाई म्हणाल्या, "मी मजेत, तुम्ही कशा आहात?" त्यावर देशमुख काकू म्हणाल्या, "मी पण अगदी मस्त आहे. दोन्ही मुलांची लग्न झाली. सगळे एकत्रच राहतात. सोबतच नातवंड आहेत. छान खेळायला. खूप आनंदाने राहतो आम्ही." देशमुख काकू जरा बिचकतच म्हणाल्या, "वहिनी एक विचारू का? पण वाईट वाटून नका घेऊ." त्यावर सासूबाई म्हणाल्या, "विचारा हो. जे काही मनात असेल ना ते निसंकोच विचारा." देशमुख काकू म्हणाल्या, "समिधाच्या लग्नाला 15-16 वर्ष झाली असतील नाही? पण मूलबाळ नाही. काही ट्रीटमेंट सुरू केली का?" तेवढ्यात समिधा पाणी घेऊन आली. पण शेवटचे शब्द ऐकताच तिचे डोळे भरून आले. आत जायची हिंमतच नाही झाली.
दुपारी पूजेला गेली तिथेही साऱ्यांचा हाच विषय. त्या बायकांची ती कुजबूज, मनात असंख्य प्रश्न, तिच्यावरचा तो ठपका वांजपणाचा. तेवढ्यात तिला सासूबाईचे बोलणे ऐकू आले. सासूबाई म्हणाल्या, त्याची तिला काय गरज आहे ग? हे जग आई होण्यात, बाळाला जन्म देण्यातच बाईपण ठरवतं. पण खरं तर आईपण प्रत्येक स्त्रीला जन्माने स्त्रीत्व लाभल्यापासूनच आलेलं असतं. तिला शरीराचं सौंदर्य, मनाचं औदार्य, सहनशक्ती लाभलेली आहे ते या प्रकृतीमुळेच. देशमुख काकू आश्चर्याने फक्त ऐकत राहिल्या. समिधाच्या मनात मात्र एवढ्या वेळात असंख्य प्रश्नाचा गोंधळ उडाला. सासूबाई म्हणाल्या, समिधा माझी सून नाहीच. ती आई झाली जेव्हा ब्रेन ट्यूमरच्या ऑपरेशनमधून मी वाचले. पण दोन्ही डोळे गमावून आंधळी झाले आणि पॅरालिसिसच्या झटकाने शरीर निकामी झालं. लेकानं कुठलाही विचार न करता हॉस्पिटलमध्ये पाण्यासारखा पैसा खर्च केला. जीव वाचला ऑपरेशनमध्ये, पण डोळे मात्र कायमचे गमावले. त्यावेळी माझा जीव फक्त मृत्यूसाठी आसुरलेला. पण समिधा माझी आई, जिने फक्त वाट बघितली माझ्या बरी होण्याची. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद हे सर्व सांगत होता. म्हातारपण म्हणजे लहानपण असतं हे ऐकलं होतं, पण हे लहानपण चांगल्या रीतीने अनुभवते मी, हे या माझ्या आईमुळे. देशमुख काकूचे डोळे भरून आले. सासूबाई पुढे सांगू लागल्या, ही आई सकाळी लवकर उठून माझं स्वतःच्या हाताने सगळं करते. माझं कधी काही दुखलं तर मी रात्रभर झोपत नाही तेव्हा ती जागी राहते, तेही न कंटाळता. रोज 2-3 तासांनी जे हवं ते नाही ते गरम करून खाऊ घालते. हे सगळं फक्त एक आईच करू शकते. एवढा संयम, एवढी सहनशीलता फक्त एका आईतच असते. ती आई परत आई झाली ती माझ्या मुलाचा अपघात झाला तेव्हा. लग्न झालं आणि मन जुळले की साथ कायम राहते, अगदी कितीही भयंकर संकट आले तरी. याची जाणीव या आईनं करून दिली. नाहीतर शरीर जुळून केवळ मुलाबाळासाठीच सोबत राहणारे कितीतरी जोडपे आपण बघतोच. समीरचा अपघात झाल्यावर त्याची अवस्था तिला बघवत नसतानाही त्राण आणून तो बरा होण्यासाठी काय काय केलं तिनं, हे मी डोळ्यानं बघितलं जरी नाही तरी त्याची मला कल्पना आहे. ती हरली नाही, रडत बसली नाही, धडपडली, तिने मार्ग शोधले. त्या लेकाचं करताना ह्या लेकीला काहीही कमी पडू दिलं नाही तिने. आणि आमच्यासाठी हे सगळं करताना तिने केलेल्या तडजोडीमध्ये पश्चातापापेक्षा प्रेमाचीच जाणीव जास्त झाली. तिच्या मनाच्या तळामध्ये आमची जागा किती खोलवर आहे याचं मोजमापच होणार नाही. कुठलीही हेळसांड न करता या आईने माझी आणि समीरची सेवा केली. हे सगळं करताना तिच्या डोळ्यातलं प्रेम बघूनच आम्हाला अजून जगावेसे वाटते. तिच्या एकटीवर घरची जबाबदारी आहे. घरातली बाहेरची सगळी कामं करून कुठलीही कुरबुर न करता दोघांचं एवढं करणं फक्त एक आईच करते. किती हळुवारपणे सांभाळले तिने हे नाते. आईचं मन हे फक्त आनंद द्यायचा, दुःख सारं मनाच्या तळाशी लपवून ठेवायचं. दाटलेलं ढग सहज मोकळे होऊन जातात, पण दाटलेलं मन सहजासहजी मोकळं होत नाही. फक्त स्वतःच्या पोटात 9 महिने जीव वाढवून जन्म दिला एका जीवाला की आई होता येते का? नाही. आपण सगळेच वांज आहोत विचारांनी. नवीन विचारांना, नवीन बघण्याच्या दृष्टीला आपण थाराच देत नाही. समाजात जे आई वडील सांभाळत नाही, त्यांच्याकडे आजारपणात, त्यांच्या सुखदुःखाच्या काळात बघत नाही, वर्षानुवर्षे नातेवाईक, मित्र, मैत्रिणी एकमेकांशी बोलत नाही, ते सगळे नाते वांजच आहेत. उसवलेले धागे तुटायला अजून सैल करण्याची गरज जशी नसते, तसंच आई पण कळायला आई होण्याचीच गरज असते का? तर नाही. समिधाच्या आणि माझ्या आईच्या मायेनं मोजमाप नाही करू शकत. तिला वांज ठरवणारे आपण कोण? स्वतःच्या मुलाची आई होणं आनंददायी अनुभव आहेच, पण माझ्यासारख्या आंधळ्या अधू म्हातारीची आई होणं त्यासाठी असलेल्या समिधाच्या मनाची श्रीमंती अन शुद्धतेची कल्पनाही कोणी करू नाही शकत. अशा अवस्थेत मुलं ही वृद्ध आईला वृद्धाश्रमात पाठवायला मागे पुढे पाहत नाही. माझ्याच पोटची मुलगी अन दुसरी सून फक्त चौकशी करून निघून जातात. त्यांचा संसार, मुलंबाळ सोडून माझ्यासाठी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करायला कोण आहे? तर ही समिधा आहे. जन्म देऊनही मी आई झालेच नाही का? हा प्रश्न माझा मलाच पडतो. जन्म देऊनही मी आई झालेच नाही का? हा प्रश्न माझा मलाच पडतो. दुसऱ्यांच्या मुलांमधील उणिवा काढताना आपल्यातल्या उणिवा, दोष, पडक्या बाजू सोयीने लपवायच्या तर का? तर आई झाली नाही. आई पण फक्त स्वतःच्या बाळाची आई होण्यातच नाही, एक बाळ आणि आई ह्या पलीकडे जाऊन संपूर्ण घराची आई होण्यात असतं. ह्या घराला जिने घरपण दिलं, ह्या म्हाताऱ्या लेकीला जिने जगण्याचं बळ दिलं,
त्या लेकाला जिने आयुष्यात परत उभं राहण्यासाठी आधार देऊन नवीन जीवन दिलं, ती वांज कशी असेल? तीच खरी आई आहे. आपण तिचं आईपण शोधतोय, तोच आपल्या मनाचा कोतपणा आहे. आपल्यातल्या माणुसकीतला कमीपणा आहे. हे सारं ऐकून देशमुख काकूचे डोळे गच्च भरलेले होते. समिधाच्या चेहऱ्यावर समाधान आणि जबाबदारीची जाणीव दिसत होती, ती आईपणाची. हे नातं सांभाळण्यासाठी ती नव्या उमेदीने आणि विश्वासाने परत तयार झाली. धन्यवाद.